चला तर मी बनवणार आहे आप्पे मिक्स डाळीचे आणि तांदळाचे। इथे मी 2.5 वाटी तांदूळ घेतलेला आहे। रेशनचा असेल तर रेशनच्या तांदळाचे खूप छान होता। मी इथे चिमटी तांदूळ घेतलेला आहे आणि हरभऱ्याची डाळ घ्यायची। पाऊण वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे इथे मी। जास्ती हरभऱ्याची डाळ नाही टाकायची। इथे अर्धी वाटी मी मुगाची डाळ घेतलेली आहे। अर्धी वाटी उडदाची डाळ घेतलेली आहे। 1 वाटी पोहे घेतलेले आहेत। पोहे थोडेसे जास्तीच टाकायचे, पोह्याने एकदम छान होता। इथे मेथीदाणे घेतलेले आहेत, थोडेसे मेथीदाणे टाकून घेतले। 2-3 पाण्याने चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं। इथे बघा मी चांगलं 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। चांगले दोन्ही हाताने धुवून घ्यायचं। माझ्या एका हातामध्ये मोबाईल धरल्यामुळे मी एकाच हाताने धुते। बघा इथं चांगलं पाणी ओतून ठेवलं, जास्ती पाणी ओतून ठेवायचं, कारण डाळ भिजण्यासाठी थोडंसं जास्ती पाणी लागतं। मग सकाळी उठून मी बघितलं तर अशी डाळ तांदूळ सगळं छान भिजलेलं होतं। रात्रीच मी 11 वाजता भिजत ठेवलेलं होतं। हे सगळं डाळ तांदूळ सगळं एकत्रच भिजत ठेवलेलं होतं। बाकी ते छान भिजले। चला आता ह्याच्यातलं पाणी काढून घेते। सगळं पाणी काढून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढायला घ्यायचं लगेच। इथे बघा थोडं थोडं करून मी मिक्सरमधून लगेच काढून घेतलं। जास्ती बारीक पण नाही करायचं, खूप बारीक असं करायचं नाही, थोडंसं जाडसर ठेवायचं। खूप बारीक केलं ना ते आप्पे चांगले नाही लागत। बघा असं काढलेलं आहे मिक्सरमधून, थोडंसं जाडसरच ठेवलेलं आहे बघा, जास्ती बारीक पेस्ट नाही करायची। हे इथं पहिल्यांदा मी काढून घेतलं मिक्सरमधून, थोडंसं घट्ट झालं होतं। मग त्याच्यामुळे दुसऱ्या वेळेस मी थोडंसं पाणी टाकून मग मिक्सरमधून काढून घेतलं। बघा इथं थोडं थोडं करून मी सगळं मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे। एवढं झालेलं आहे बघा। आणि याच्यासाठी थोडंसं मोठंच भांडं ठेवायचं, कारण हे फुगून वरती येतं। कधी कधी खाली सांडण्याची पण शक्यता असते छोट्या भांड्यामध्ये, त्याच्यामुळे थोडंसं मोठंच भांडं ठेवायचं। ही माझं इडलीचं भांडं आहे, मोठं भांडं आहे, त्याच्यामुळे म्हणून मी याच्यात ठेवलेलं आहे। डाळ तांदूळ रात्री 11 वाजता भिजत ठेवलं होतं। दुसऱ्या दिवशी सकाळी 11 वाजता मी मिक्सरमधून काढलं आणि दुपारी बघा हे 3 वाजता असं झालं, एवढं फुगलं। सर्व डाळी तांदूळ व्यवस्थित मोजून घेतलं ना छान होता आप्पे। तर बघा असं झालेलं आहे पीठ। आणि आता उन्हाळा असल्यामुळे ना लवकरच हे पीठ तयार होतं। उन्हाळ्याचं गरमी असते ना त्याच्यामुळे लवकर पीठ तयार होतं, तसं हिवाळ्याचं लवकर नाही होत। तर चला मी आता बनवायला सुरुवात करते। आता मला जेवढं लागेल तेवढंच मी काढून घेतलेलं आहे, बाकीचं ठेवून दिलं, कारण आता एवढं सगळं केलं होतं तर मुलं बोलत होते कर कर, त्याच्यामुळे म्हटलं चला करून बघूया थोडेसे। तर इथे मी कांदा एकदम बारीक कट करून घेतलेला आहे, थोडंसं गाजर घेतलेलं आहे, एकदम थोडीशी मिरची घेतलेली आहे। आणि तुम्हाला अजून काही भाज्या टाकायच्या असल्या तर तुम्ही टाकू शकता तसं। चला तर आता हे पिठामध्ये सगळं मिक्स करून घेते। कांदा गाजर मिरची, ढोबळी मिरची पण टाकू शकतो याच्यात आपण, टोमॅटो पण टाकू शकतो, पण मी एवढंच टाकलेलं आहे। जास्त मुलं पण नाही खात ते सगळ्या एवढ्या भाज्या, त्याच्यामुळे मी थोडंसंच टाकलेलं आहे। मीठ टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेते आता। आप्पे पात्र गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकून घेतलं। थोडं करून लगेच आप्पे पात्रामध्ये पीठ टाकून घेतलं। खूप छान होता डाळीचेच आप्पे। कोणी कोणी रव्याचे पण बनवतं, पण मला हे मिक्स डाळीचेच आप्पे आवडतात। फुल गॅस नाही ठेवायचा, कमी गॅसवरच ठेवायचं, नाहीतर खाली चिकटतं। पीठ सोडून थोडंसं वरती झाकण ठेवून द्यायचं, कारण वरची पण बाजू थोडीशी झाली पाहिजे पलटण्यासाठी। बघा थोड्या वेळ झाकून ठेवलं होतं। चला आता पलटून घेते थोडेसे, साईडने थोडंसं काढायचं। एवढं काही चिकटत नाही ते तेल टाकल्यामुळे, पण थोडं साईडनेच काढण्याचा प्रयत्न करायचा। बघा असे झालेले आहेत, किती छान झाले। सगळे एक एक करून मी पलटी करून घेतले, खालची बाजू थोडीशी भाजू दिली।
खूप छान झाले, एकदम असे सॉफ्ट पण झालेले आहेत. आणि आप्यासोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा सांबार बनवायचं. मी तर खोबऱ्याची चटणीच बनवलेली आहे. छान लागते खोबऱ्याची चटणी. इथे मी काढून घेतलेले आहेत एका डिशमध्ये. आतमधून पण झालेत का बघूया. काय वेळा काय होतं, नुसतं वरतूनच होतं आणि आतमध्ये तसे कच्चेच राहतात. त्याच्यामुळं एखादं तोडून बघितलं तर व्यवस्थित झालेलं आहे. छान झाले आतमधून पण, कच्चं वगैरे काही नाही राहिलेलं. कसा वाटला माझा ब्लॉग नक्कीच कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि या तुम्ही पण आप्पे आणि चटणी खायला. चला बाय बाय, भेटू नंतर नवीन एका ब्लॉगमध्ये.